आणि मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी संगीत, मराठी नाटक, मराठी साहित्य याचं मोठेपण जर समजून घ्यायचं असेल तर जोपर्यंत आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन राहत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही. मराठी कल्चर एक वेगळं आहे, त्यात अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत आणि काही गोष्टींचा आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशाही गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विशेषतः सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे महाराष्ट्राने दिलेली देशाला देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक सारखी मोठी मोठी नेते मंडळी महाराष्ट्राने देशाला दिलेली आहे. आणि अनेकता में एकता यही हमारी विशेषता है, हा ही आमच्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं, संस्कृतीचं महत्त्व आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर राहिल्यानंतर लक्षात येतं, तसं भारतीय संस्कृतीचं महत्त्वही आपण जेव्हा देशाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं. मला आश्चर्यकारक एक अनुभव आहे की इराणमध्ये चाबार पोर्ट निर्माण करण्याकरता मला 7-8 वेळा जावं लागलं. आणि त्यावेळी आता जे आयातुल्ला खोमेनी ज्यांचा नुकतंच हे झालं त्यांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन कुठून आली. तर मी म्हटलं मला नाही माहिती. तर त्यांनी मला सांगितलं की संस्कृतमधून आली. आणि त्यांनी मग मला सांगितलं की आमचं ओरिजिन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की लखनौजवळ तिथून आमचं ओरिजिन आहे. परंतु आपल्यामध्ये अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत, तसं इंग्रजांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की ते कुठेही गेले तरी डायरी लिहित होते. पण मराठी इतिहासामध्ये मराठी सर्व क्षेत्रातल्या नेतृत्वाला काही डायरी लिहायची सवय नव्हती. त्यामुळे आपण इंग्लंडमध्ये जेव्हा जातो तेव्हा कुठलाही लेखक असेल त्याचं घर, त्याचं म्युझियम, त्याची डायरी, त्याचं लेखन हा इतिहास पूर्ण लिहिलेला असतो. पण दुर्भाग्याने महाराष्ट्रामध्ये जसं अनेक गोष्टी आहेत तसं महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये मानसिकतेत खूप मोठं अंतर आहे. त्याचा मी पण एक शिकार आहे की ज्यावेळी मी कधीच दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात होतो तर मला काय वाटलं, मनापासून हे शहर कधी आवडतच नव्हतं. त्यामुळे त्यावेळी अर्ध्या पैशात ते एअर इंडियाचे फ्लाईट जे विदेशातून यायचे त्यांचं तिकीट मिळायचं आणि 12 वाजता 1 वाजता ती विमान राहायची. काम आटपलं की मी रात्री निघून जायचो. त्यामुळे कधी मला या शहरात राहायची इच्छा झाली नाही. आणि ज्यावेळी मी आलो त्यावेळी मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की तुला दिल्लीला जायचं आहे भाजपचा अध्यक्ष म्हणून, तेव्हा माझ्या कपाळावर आठवतं की कशाला जायचं. एक जण म्हणाला का. अरे म्हटलं दिल्लीत काही खरं नाही, तिथे फक्त आलू पराठा आणि पनीर याच्याशिवाय. म्हणजे मराठी माणसाचा अनेक चांगल्या गोष्टी आहेत, काही आता बोलून मांडण्यासारख्या काही नाही आहे. मी लहानपणी जेव्हा मुंबईत यायचो तेव्हा बसस्टॉपवर लाईन राहायची. पण ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक आली तर लाईन संपली, सगळे लोक घुसायला लागले. कारण मराठी माणसाची आपली एक विशेषता आहे आणि ती एक मानसिकता आहे. पण मानसिकता जी आहे ती मर्यादित आहे. आणि त्यामुळे दिल्ली आणि मुंबईमधलं भौगोलिक अंतर किती आहे त्यापेक्षा मानसिक अंतर खूप मोठं आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता आम्ही दिल्ली मुंबई रस्ता बांधून जवळपास पूर्ण केलेला, 12 तासात जाता येईल असा. पण तरी मराठी माणूस काही दिल्लीत येईल अशी मला काही शक्यता नाही. कारण बघा सगळ्या ठिकाणी बघा अधिकाऱ्यांमध्ये मराठी संख्या जवळपास नगण्य आहे. आणि कोणी मराठी महाराष्ट्रातून इकडे येत नाही. इंजिनिअरिंग याच्यामध्ये आता आमच्या NHI मध्ये एवढी अधिकारी मराठी जवळपास नाही आहे, कुठेही पण नाही आहे. कारण मुळात महाराष्ट्रात आणि मुंबईत, आणि मुंबईत तर असं आहे की तिथे फक्त येण्याचाच रस्ता आहे, जाण्याचा रस्ताच नाही. कोणी यावा की मुंबईला चिकटतोच, तो मुंबई सोडून जातच नाही. आणि ही त्याच्यात अर्थात त्या ठिकाणी असणारं एकंदर सामाजिक जीवन
हे एक वेगळ्या प्रकारचं आहे, ते खरोखर चांगलं आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी सुप्रियाताईंनी या ठिकाणी आल्यानंतर एक शासकीय अधिकारी म्हणून ज्यांचं पूर्ण सगळं जीवन मराठी संस्कृतीमध्ये, मराठी परिवारामध्ये, मराठी संस्कारामध्ये घडलं, त्यांना दिल्लीचा जो अनुभव होता तो सगळ्यात नवीन होता. दिल्लीमध्ये कधी एक पुढे दिल्लीला इंद्रप्रस्थ, कधी हस्तिनापूरची कहाणी, काय आपण एकाने सांगितलं की श्रावण बाळाची गोष्ट सांगितली. फार जास्त मी डिटेल सांगत नाही, पण नेमकं तेव्हा तो कावडीतून त्याला इथे घेऊन आला तर त्याच्या आईवडिलांशी भांडणच झाली. इथलं पाणीच असं आणि जेव्हा तो त्यांना घेऊन दिल्लीच्या बाहेर गेला तेव्हा बरोबर झालं सगळं. इथे एक दिल्लीचं आपलं एक कॅरेक्टर आहे. हे जागतिक शहर आहे. सगळ्या राज्यातून इथे लोक येऊन जरी स्थायिक झाले असले तरी पंजाबी कल्चरचा दिल्लीवर मोठा प्रभाव आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये खरोखर ही गोष्ट खरी आहे की त्या त्या राज्यामध्ये, त्या भागामध्ये आपण राहतो त्याचा परिणाम असतो. मुंबई आणि पुण्यामध्ये किती विद्वान माणूस असो, किती मोठा माणूस असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो की वैज्ञानिक असो, त्याला हिंदीत भाषण ऐकणं म्हणजे मनोरंजनाचा विषय आहे. कारण त्याला कधी ते अनेक शब्द मराठीत वापरले जातात, त्याला काही लोक कमी अपवाद आहेत. पण आता आमच्याकडे नागपूर आणि आम्ही जुनं सीपी अँड मिरार असल्यामुळे तिथे हिंदी मात्र सगळ्यांना नीट येतं. त्यामुळे स्वाभाविकपणे जी विदर्भातली स्थिती आहे, मराठवाड्यातली स्थिती आहे, ती मुंबई आणि विशेषतः कोकण आणि या सगळ्या परिसरामधल्या मराठी माणसाची ती वेगळी आहे. आणि आपल्याकडे अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामधलं कल्चर वेगळं आहे, स्वभाव वेगळे आहेत, खानपान वेगळे आहे, रहनसहन वेगळी आहे. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला विश्वास आहे की भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांचं आपलं आपलं महत्त्व आहे. पण विशेषतः बंगाल आणि महाराष्ट्र यांनी आपली आयडेंटिटी एक वेगळी टिकवलेली आहे. आणि ती कलेच्या क्षेत्रात, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक प्रत्येक क्षेत्रामध्ये ती जोपासली आहे. त्या मानाने दिल्लीचा आपला एक वेगळा स्वभाव आहे. आणि सगळं राजकारणाचं केंद्रस्थान दिल्ली असल्यामुळे आयदर यू लाईक इट मे नॉट लाईक इट, तुम्हाला दिल्लीशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे अनेक वेळा दिल्लीच्या या सगळ्या याच्यातल्या परिस्थितीमध्ये सुप्रियाताईंनी इथल्या भाजी बाजारापासून, इथल्या माणसापासून, इथल्या लोकांच्या स्वभावापासून अनेक गोष्टीचा एक अतिशय मायन्यूटली ॲनालिसिस करून तो स्वभाव या पुस्तकात रेखाटलेला आहे. तो कमीत कमी मुंबईवरून किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाकरता मार्गदर्शक आहे की दिल्लीत जाऊन जर राहायचं असेल आणि कसं करायचं असेल तर ते या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी समजण्यासारख्या आहेत. दिल्लीचं आकर्षण देशभरात सगळ्यांनाच आहे. आमच्या लहानपणी मोग तपस्वी नावाचं पत्रकार होतं आणि त्यावेळी ते तरुण भारतामध्ये दिल्लीचं वार्तापत्र म्हणून लिहायचं. तर पहिल्यांदा ते सगळेजण, मी त्यावेळी शाळेत होतो, पहिले दिल्लीचं वार्तापत्र वाचायचं. तर रवी दाणेनंतर त्यानंतर त्या तरुण भारतात दिल्लीचं त्याची पण डायरी लिहायला लागलं. सगळ्यांना एक उत्सुकता होती कारण आंतरराष्ट्रीय घडामोडीचं केंद्र दिल्ली होतं आणि दिल्ली भारत सरकारचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी माणूस आला पाहिजे आणि मराठी साहित्याची, संस्कृतीची ओळख देखील इथल्या लोकांना करून दिली पाहिजे. आणि या बाबतीमध्ये मात्र मराठी माणूस संकुचित आहे किंवा मर्यादित आहे असं मी म्हणणार नाही. पण फारसा आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन आपण काही करावं अशी मानसिकता काही कुठेही फारशी मराठी माणसामध्ये नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये मानसिक अंतर मोठं आहे. आता स्वाभाविकपणे आता अनेक ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने असेल, व्यवसायाच्या निमित्ताने असेल, आता विशेषतः लोक जायला लागले तर पुण्यातून आणि मुंबईतून. कदाचित चौकशी केली तर कदाचित जेवढी जास्त घरातली मुलं अमेरिकेत आहे तेवढी दिल्लीत कोण नाही आहे. कारण आता अमेरिकेतून डायरेक्ट पुणे आणि मुंबईतून डायरेक्ट फ्लाईट सुरू झालं आणि त्यामुळे आता सगळीकडे घराघरातून मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्यामुळे पुढे आता बरेच अमेरिकेत गेली. पण त्याप्रमाणात दिल्लीमध्ये लोक येण्याची संख्या कमी आहे. बंगलोरमध्ये किंवा हैदराबादमध्ये IT मुळे काही लोक गेली थोडी अपवादात्मक. पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला संपूर्ण देशामध्ये या देशाची साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विरासत
ही आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि जगामध्ये याचं आकर्षण पण आहे. विशेषतः ज्या लोक आपण बाहेर जातो त्यावेळी योगविज्ञानाबद्दल असेल, आयुर्वेदाबद्दल असेल, साहित्य, संस्कृती, कलांबद्दल असेल, सगळ्या बाबतीमध्ये खूप आकर्षण आहे. आणि मराठी, विशेषतः मराठी महाराष्ट्र हे साहित्य, संस्कृती आणि कलेचं माहेरघर आहे. आणि हे जेवढं महाराष्ट्राच्या बाहेर नेता येईल तेवढी याला मान्यताही पण वाढणार आहे. पण या सगळ्याच्या मध्ये दिल्लीतले जे अनुभव आहेत ते ज्या ठिकाणी जे आलेत त्या प्रत्येकाचे अनुभव खूप वेगवेगळे आहेत. इथली माणसं, इथला स्वभाव वेगळा आहे. मराठी माणसामधला साधेपणा, स्पष्टता, काही खरं इथलं वेगळे, इथे वेगळं आहे. भाऊ भाऊ म्हणतात आणि पाय घिसतात. आपल्याकडे इथिक्सला खूप महत्त्व आहे, प्रामाणिकपणाला महत्त्व आहे की नाही मी हे करणार नाही, कन्व्हिक्शनला महत्त्व आहे. तसं इथे वेगळं आहे. इथे नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट, असा बहुसंख्य लोकांचा ॲटिट्यूड. त्याच्यामुळे या ठिकाणी, आणि त्याला कारणही आहे की आपल्याकडे सामाजिक चळवळ, इतिहास, साहित्य याचा प्रभाव आहे. इथे पण आहे. विशेषतः आपल्या नामदेवांचा प्रभाव पंजाबमध्ये आहे. आपल्या इथे महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, सगळ्यांचा प्रभाव आहे. पण या ठिकाणी देखील इथे वेगळ्या प्रकारचे एक साहित्य, संस्कृती, संस्कार, त्याच्यामुळे इथे वेगळ्या प्रकारचा स्वभाव आहे. आणि या सगळ्यांच्यामध्ये मराठी माणूस, मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी माणूस या ठिकाणी आला पाहिजे. त्यामुळे मराठी संस्कृतीत जन्माला आलेला, वाढलेला आणि दिल्लीत राहून मग काम करणारा त्या माणसाचे अनुभव हे बाकीच्या मराठी माणसांकरता खूप उपयोगाचे आहेत. आणि म्हणून या पुस्तकात विशेषतः सुप्रियाताईंनी या सगळ्या अनुभवाचं, छोट्या छोट्या अनुभवांचं जतन केलं. अगदी मी पहिल्यांदी एक फर्निचरचा व्यवसाय करायचा. मी कॉलेजमधला स्टुडंट दिल्लीत आलो, इथे स्वस्त फर्निचर मिळायचं. तर म्हणून मी इथून फर्निचर विकत घेतलं. तर त्याला बिल मागितलं. त्यांनी माझ्याकडनं इथलं त्यावेळी सेल टॅक्स घेतला आणि मी पैसे पेमेंट वगैरे केले आणि गेलो. आणि नंतर माझ्या चार्टर अकाउंटने हे बिलच नाही आहे. म्हटलं काय आहे? त्याच्याबरोबर एक सेल टॅक्स नंबरही नाही, एस्टिमेट लिहिलेला आहे, एक कोटेशन आहे. तर मला लक्षात आलं की आपण फसलो. नंतर जे सामान नेलं ते असं की जी खुर्चीवर बसला की 15 दिवसात खाली. आणि एकाला नवीन लग्न झालेल्या परिवाराने पलंग नेला होता. लवकरच मला वापस केला कारण तो माकडा झाला होता. तेव्हापासून मी कानाला खडा लागला. मुंबईमध्ये कुठलेही इंडस्ट्रीयल पार्ट्स दक्षिणेमध्ये वेगळे आहेत. त्यामुळे तिथलं तुम्ही वस्तू घेतली त्याच्या क्वालिटीची हमखास गाईड. आता मी येत असताना मला हे ई रिक्षावाले आले. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता ई रिक्षामध्ये भारत NCAP स्टँडर्ड सुरू केलेला आहे, तुम्ही क्वालिटी तयार केली. म्हणजे त्यामुळे गाड्यामध्ये ते आणलं आहे सगळं. त्यामुळे क्वालिटी तयार करा. पण दिल्लीमध्ये ते कशाचे पण डुप्लिकेट पार्ट, माणूस पण तयार, नितीन गडकरी पण डुप्लिकेट तयार करतात. कारण हे मास्टर म्हणजे इथलं एक्सपर्टाईज इथे पूर्ण आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे येणाऱ्या काळामध्ये क्वालिटीशी कमिटमेंट, गुणवत्तेशी कटिबद्धता, विचारातली स्पष्टता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मराठी माणसाच्या एक खरं म्हणजे त्याची जी इनहेरंट स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेत. आपण दुसरीकडे दिल्लीमध्ये येत असताना इथे आंतरराष्ट्रीय स्थळ म्हणून, शहर म्हणून, या शहरामध्ये येणारे जे अनुभव आहेत केवळ सगळ्या राज्यातलेच नाहीत तर जगातली पण लोक इथे येतात. त्याच्यापासून शिकून आपली दृष्टी कशी मोठी होईल याचा अनुभव मराठी माणसाला मार्गदर्शक ठरणारं हे पुस्तक सुप्रिया देवस्थळे यांनी लिहिलं आहे. ते आतापर्यंत महाराष्ट्र टाइम्समधून स्तंभलेखिका म्हणून लिहित होत्या, पण याच्यात त्यांनी त्यांच्या अनुभवातून हे लिहिलं आहे. आणि सरकारमध्ये काम करत असताना, अनुभव घेत असताना त्यांनी लिहिलेले आपले अनुभव आहेत. आणि हे अनुभव जे आहेत हे खरोखर मराठी माणसांनी दिल्लीत आलं पाहिजे. मी जेव्हा त्याआधी रिलक्टंट होतो तरी पण दिल्लीला आलं पाहिजे, कारण दिल्ली हे शेवटी देशाचं हृदयस्थान आहे आणि या ठिकाणी मराठी माणसाची टक्केवारी वाढली पाहिजे.